सर्वांचं स्वागत आहे. माझ्या सर्व पत्रकार सर्व पत्रकार मित्रांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. आमचे नेते राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, त्यांच्या समवेत व्यासपीठावरती आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज या ठिकाणी मीडिया सेंटरचं उद्घाटन झालं आणि पुढच्या काळामध्ये या मीडिया सेंटरच्या माध्यमातून एकूणच पुढचे 15 दिवस पक्षाचं सर्व प्रसार माध्यमाचं सर्व प्रकारच्या मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी म्हणून आमची भूमिका निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी सर्वांसाठी मांडली जाईल. या महानगरपालिकेच्या निवडणुकीला पुणे म्हणून, भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या ठिकाणी सामोरे जातोय. भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि शिवसेना ही आमची युती आहे. त्यामध्ये आरपीआय आणि भारतीय जनता पार्टीची आमची युती सर्व जागा जे काय वाटप होतं ते सर्व संमतीनं पूर्ण झालं. शिवसेनेच्या संदर्भात काही एबी फॉर्म त्यांनीही जादा दिलेत, काही आमच्याकडनंही जादा दिले गेले आहेत. परंतु अजूनही युती व्हावी याच भूमिकेमध्ये आम्ही सुद्धा आहोत. त्यामुळे युती राहावी याचे प्रयत्न आमच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, यांच्यातील चर्चेतनं ही युती राहावी अशा पद्धतीची आम्हाही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आणि ती भूमिका आहे. त्यामुळे युती टिकेल या पद्धतीने यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकूणच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ज्यांना उमेदवारी दिली त्याच्यामध्ये एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण जो मी ज्याचा उल्लेख या ठिकाणी करेन की एकूण उमेदवारांची संख्या पाहता 92 महिलांना आम्ही उमेदवारी दिली आहे. म्हणजे महिलांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये चांगलं प्रतिनिधित्व कसं देता येईल. खरं तर 50% आरक्षण असल्यानंतर एकूण 83 महिलांना उमेदवारी देणं किंवा तिकीट देणं अपेक्षित असताना आमच्याकडे जवळपास 92 महिलांना या यादीमध्ये आपण पाहिलं असेल की आम्ही उमेदवारी दिली आहे. आणि त्यामुळे एक चांगला प्रयत्न, चांगला निर्णय पक्षानं केला. मागील 5 वर्ष भारतीय जनता पार्टी या पुणे शहरामध्ये सत्ताधारी म्हणून आम्ही काम केलं. देशाचं नेतृत्व माननीय मोदीजी करतात, राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी करतात. आणि या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मागच्या जवळपास 10-11 वर्षाच्या काळामध्ये पुण्यासाठी खूप काही गोष्टी, खूप काही उपलब्धी या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे. आणि मग केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेतली 5 वर्ष हे सगळं पाहता प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणेकरांनी आमच्यावरती विश्वास व्यक्त केला. या प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणेकर आमच्या सोबत उभे राहिले आणि मला सांगायला निश्चितपणे समाधान वाटतं की या ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवण्याचं काम आम्ही नक्की केलंय. पुण्याच्या मेट्रोचा विस्तार असेल, पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अधिक प्रमाणामध्ये ई बसेसचं रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न असेल, नदी पुनर्जीवन, नदी सुधार प्रकल्प सारखे मोठे महत्वाकांक्षी प्रकल्पांना सुरुवात झाली असेल, 24/7च्या पाणी पुरवठा योजनेला जवळपास 80-85% काम त्याचं आता पूर्णत्वाकडे झालं. या शहरात जनरेट होणारा जवळपास 2600 मेट्रिक टन कचरा त्याच्यावरती 100% प्रक्रिया करणारं पुणे शहर झालं. या पुणे शहराला
वैद्यकीय महाविद्यालय मिळालं. या पुणे शहरातून पुणे ते लोणावळा थर्ड अँड फोर्थ लेनच्या रेल्वेच्या मार्गाला मंजुरी मिळाली. पुण्याला एक मुंबई IMAचं उपकेंद्र म्हणून मान्यता मिळाली. CRCSचं एक भारतातलं दुसरं कार्यालय पुण्यामध्ये आता होतंय. अशा अनेक प्रकारच्या कोविडच्या काळामध्ये 2 नवीन हॉस्पिटल्स पुण्याच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून उभी केली गेली. कोविडच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही काम केलं. त्यामुळे एकूणच राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, चांदणी चौकासारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाला आला, तो चालू झाला. पुण्याच्या पश्चिम प्रवेशद्वाराला असलेला एकूण वाहतुकीचा प्रश्न सुटला. त्यामुळे सगळे प्रश्न 100% सुटलेत असं आम्ही म्हणणार नाही, परंतु ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या स्तरावरती पुणेकरांनी आम्हाला काम करायची संधी दिली तिथे आम्ही प्रामाणिकपणे पुण्याच्या पुढच्या 25-50 वर्षाचा विचार करून चांगलं काम करायचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे केलाय. आणि म्हणून पुणेकर पुन्हा एकदा आम्हाला विश्वास आहे की या कामाच्या जोरावरती शेवटी पुणेकर हे विचारी आणि पुणेकर हे नेहमी कामाला साथ देतात, विचाराला साथ देतात. आणि आपण पाहिलं असेल की स्थानिक पातळीपासून देश पातळीवरती माननीय मोदीजींच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं की जागतिक स्तरावरती आपण आता 4थ्या अर्थव्यवस्थेवरती आलो. या देशातील 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वरती आली. देशातील केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना गरिबांसाठी आल्या. महिला असतील, कामगार असेल, युवक असेल, या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अशा असंख्य योजनेच्या माध्यमातून आज देशातील 50% पेक्षा अधिक लोकसंख्या अशी की ती मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा आज लाभार्थी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की राज्य सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं, मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्राचं सरकार आणि पुणे महानगरपालिकेमध्ये 5 वर्ष म्हणून जे काही पुणेकरांनी आम्हाला काम करायची संधी दिली, अशा अनेक कामातून आम्ही म्हणत नाही 100% काम झालं, पण आमच्याकडनं जी जी संधी दिली ती संधीतनं या पुण्याचा विकास होणं, पुण्याला एक वेगळ्या दिशेनं विकासाच्या दिशेने घेऊन जाणं. पुणे हे एक IT हब, पुणे हे सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर म्हणून पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातनं जे आम्हाला प्रामाणिक प्रयत्न करता आले ते आम्ही मागच्या 5 आणि महापालिका 5 आणि राज्य सरकार, केंद्र सरकार 11 वर्षाच्या काळामध्ये या पुण्यासाठी खूप काही करायचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केला. आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की येत्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे पुणेकर पुन्हा एकदा कामाला मत देतील, पुणेकर हे विश्वासाला मत देतील, पुणेकर हे पुण्याच्या भविष्याला मत देतील. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला विश्वास आहे की पूर्ण ताकदीने आम्ही जी निवडणूक जी लढतोय, पुणेकर आमच्या सोबत राहतील. पुन्हा एकदा पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल हा विश्वास आम्हाला वाटतो. पण एक महिला अशी असं काय झालं नाही, असं बघा, पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी असं झालं. दुसरं उदाहरण तुम्हाला देईन, आमच्या सम्राट थोरात त्यांच्या मिसेसला तिकीट दिल्यामुळे आम्हाला राजेंद्र काकडेचा फॉर्म मागे घ्यावा लागला. असे अनेक ठिकाणी निर्णय झाले की ज्या ठिकाणी शेवटी पक्षाचा निर्णय जो असतो तो सामूहिक निर्णय होता. त्यावेळेला असं वाटतं की आपल्याला एखादा उमेदवाराला थांबवायचं, दुसऱ्याला तिकीट द्यायचंय, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी नवीन उमेदवार पक्षाचा पुरस्कृत देतो. पुण्यात एकूण किती फॉर्म दिलेले आहे आणि किती वाजा घ्यायला? नाही, आता आम्ही जवळपास सर्व ठिकाणी, कारण तुम्हाला सांगतो की 105 नगरसेवक आमचे ऑलरेडी होते आणि आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्ही युती करणार आहोत. परंतु शिवसेनेतल्या काही लोकांनी 1 नगरसेवकाच्या जीवावरती सांगायला लागले की आम्ही सगळे जागा लढवणार. तरी सुद्धा आम्ही सांगत होतो की आम्ही 105 जागा असताना सुद्धा युतीत लढणार आहोत. RPI असेल, शिवसेना असेल, हे आमचे युतीतील सहकारी आहेत. त्यामुळे अजूनही आमचे दादा इथं आहेत, दादा उदयजी सामंत, देवेंद्रजी आणि त्याच्यानंतर शिंदे साहेब, या स्तरावरती चर्चा, निलमताई असतील, या स्तरावरती चर्चा आजही चालू आहे. त्यामुळे युती टिकावी याच भूमिकेत आम्ही आज पण आहोत. आता उदय सामंत अजितदादांशी चर्चा करताय आणि तुमची सोबत तुम्ही सांगितलं युती कुठली आता ते अजितदादांबरोबर काय चर्चा करतात मला माहित नाही. आमची आणि शिवसेनेची काय चर्चा चालू आहे हे तुम्ही मला विचारलं तर मी ते सांगितलं. मी सांगितलं ना, आमचे दादा उदय सामंत, निलमताई, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब हे सगळे मिळून त्याच्यावरती निर्णय करतील. जिल्ह्याचे प्रमुख नाही, तिथे सुद्धा मी तुम्हाला सांगतो की पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी
युती राहावी हीच भूमिका आमची पहिल्या दिवसापासून आहे. ठीक आहे, आता जागा किती काय याच्यावरती मतमतांतर असू शकतं, त्यांचं म्हणणं आमचं म्हणणं, पण शेवटी नेते जे निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. म्हणून आता देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांच्या स्तरावरती तो निर्णय होईल. दोन्हींचं एकच आहे. आम्हाला स्थानिक नेते कुठं कमी पडले का? कारण महिनाभरापासून म्हणणार होतो तुम्ही युती करतो, युती होईल. शेवटपर्यंत युती झाली आणि आता तुम्ही म्हणताय की हा वरिष्ठ पातळीवर नाही, मुळामध्ये त्यांच्यावर जबाबदारी होती, तुम्ही असाल किंवा अजून एक कमी पडले का? युती करायचा निर्णय हा वर्ण येतो. आम्ही खाली कार्यकर्ते म्हणून त्याच्यावरती प्राथमिक चर्चा करतो. आमच्यामध्ये एकमत झालं तर चांगलंच आहे, पण आमच्यामध्ये एकमत नाही झालं. शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार होता. आमचे नेते जे आहेत त्यांनी आमचं म्हणणं मांडलं, त्यामुळे एकमत झालं नाही म्हणून पुन्हा वर गेलंय, एवढंच त्याच्यामध्ये. आम्हाला त्यांनी 150 ठिकाणी जवळपास सांगतायत की आम्ही फॉर्म दिले, म्हणजे त्यांच्या मनात आहे का नाही युती करणं, त्याच्यातनं काय तुम्हाला स्पष्ट नाही मिळतं. नाही, आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत सकारात्मक दृष्टीनंच याच्यामध्ये विचार केला, प्रयत्नही केला, पण मला असं वाटतं त्यांनी इतके फॉर्म का दिले हा मलाही प्रश्न आहे. जागा 15 ते 25 या दरम्यान सुरू असताना तुम्ही म्हणाला तसं जर 150 फॉर्म दिले असतील तर मला थोडस शंका वाटते. ते नेत्यांबरोबर चर्चा करताय, ते मत आंदोलन ठेवताय, ज्या नेत्यांबरोबर तुमची चर्चा चालू होते, सावंत वगैरे नाव घेतील तुम्ही, तर पक्षाकडून वरिष्ठ लेवलवरूनच आलेले आहेत, म्हणजे त्यांनी ठरवूनच आणले की काय? मला वाटतं उद्या चित्र स्पष्ट होईल. उद्या महागाजीचा शेवटचा दिवस आहे. उद्या महागाजीचा शेवटचा दिवस आहे. मला असं वाटतं की उद्या त्याच्यावरती नक्की काय निर्णय झाला तो समजेल. किती जागा मागल्या येणार? 25 का 15? आम्ही 16 जागा म्हणत होतो, ते 25 म्हणत होते. आता त्याच्यामध्ये एकमत जर झालं तर विषय संपून जाईल. जागा किती आहे? तुमचं बाजूला काम आहे. शेवटी काय तरी शेवटी बघा, स्थानिक पातळीवरती जे युनिट आहे शिवसेनेचं आणि आमचं, त्याच्यामध्ये काही 7-8 जागांचा फरक आहे. वरती नेत्यांनी सांगितल्यानंतर तोही संपून जाईल. थोडा hypothetical समजा युती झाली, आपण प्रयत्न करू. मग हे एबी फॉर्म दिलेले माणसं कसे घेणार? शिवसेनेचे नेते त्यांचे फॉर्म मागे घ्यायचा प्रयत्न करतील, आमचे नेते आमचे फॉर्म मागे घ्यायचा प्रयत्न करतील. उद्याच उद्या, भविष्य आज कोण सांगणार? आपण रिपाईला किती जागा सोडलेल्या आहेत आणि आरपीआयला आमच्या 8 जागा सोडलेल्या आहेत आणि आमच्यामध्ये पूर्णपणे एकमत झालेलं आहे. रिपाईनं भाजप कार्यालयासमोर आंदोलन केलं की त्यांचेच कार्यकर्ते आमच्या नावाने उभा केले म्हणून. मला असं वाटतं की परशुराम वाडेकर आमचे नाहीत, मला वाटतं बाळासाहेब जानराव आमचे नाहीत, मला असं वाटतं की याच्यामध्ये जे लोक, अशोक शिरोळे आमचे नाहीत. एक हा आरपीआयचा अंतर्गत विषय. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्यात बसलं पाहिजे. आता उद्या आमच्यातलं कोणीतरी उठून काय आरपीआय किंवा शिवसेनेदारा थोडीच बसणार आहे, त्यामुळे हा त्यांनी आरपीआय अंतर्गत त्यांच्यात बसून संपवायचा विषय झालं. तो विषय आज संपला. इतर पक्षांकडून, राष्ट्रवादीकडून आंबेडकरांना जे हत्येचा आरोप आहेत तर या अशा उमेदवारी देण्यामुळे हे पक्ष त्याची पुढे नाही, मला असं वाटतं त्या ज्या चोरगे आहेत, प्रतिभा चोरगे, आंबेगाव त्या ठिकाणी राहणाऱ्या, गेले अनेक दिवस अनेक वर्ष त्या स्वतः एका सामाजिक कामात काम करतात. आता या पार्श्वभूमीवरती तुम्ही म्हणाल की मग हे आणि ते वेगळे कसं, तर मला असं वाटतं की ज्या वेळेला मान्य पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहित नाही. नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे. आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा. या चोरगेबाई कुठेही कशात त्यांचा स्वतःचा कधी संबंध नाही, पण तुम्ही बाकी एबी फॉर्म दिलेले उमेदवार बघा. म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी सगळ्यांची आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. मला त्या चोरग्यांची पार्श्वभूमी मला माहिती नाही आणि कदाचित ती असेल तर त्याचा विचार होईल. शहरात 2008चा जो आहे तो कॅपिटल आहे, पण बाकीचे आहे किंवा बाकीचे मी माहिती आम्ही ती माहिती घेऊ, पण मला असं वाटतं की हा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. नाही, आता हा विषय आला, आता विषय आला समोर, आता विषय आला तो
मागच्या निवडणुकीमध्ये भाजपची बापू नाईकच्या आईला निवडणूक उमेदवारी दिली. नाही मला आठवत नाही दिली नव्हती. नाही अजिबात नाही, आम्ही दिलेलीच नाहीये. सर्वेमध्ये ते चांगले म्हणून झाले असेल. कुठलं सर्वे मध्ये जे उमेदवार चांगले म्हणून आले त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्यात गुन्हेगारीचं काही नव्हतं. होतं ना, 100% होतं. आम्हाला दाखवा यादी आमची. मग अजित पवारांचे लोक गुन्हेगार आहेत, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढली. तुमची उमेदवार 100% आंबेडकर झाले किंवा बापू नाईक. 100% आपल्याला आक्षेप आहे त्या उमेदवारीबद्दल. नाही. आज पुणेकरांना राहणार आहे, शेवटी पुणेकरांच्या समोर हे सगळं जाणार आहे. कोण काय करतं हे पुणेकर बघतायत. तुमचा मुद्दा काय निवडणुकीचा? आमचा मुद्दा हाच आहे, आम्ही सांगितलं की आम्ही विकासाला घेऊन सोबत काम करतोय. विकास गेल्या 5 वर्ष महापालिकेत केलेलं काम, गेल्या 11 वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून पुण्यासाठी जे काही या दोन्ही सरकारने दिलेलं योगदान किंवा पुण्यासाठी केलेलं काम, विकासाच्या जोरावरती 100% पुणेकर आम्हाला साथ देतील. धन्यवाद. झाला तो मुद्दा झाला. आता मुद्दा पुढचा आहे. मुद्दा पुढचा. आणि मागच्या 6 महिन्यापासून कोकणमध्ये ज्या मुलग्याची चर्चा आहे होती, प्रजा मार्केटची पत्नी जयश्री मार्केट, त्यांना तुम्ही राष्ट्रवादीला उमेदवार दिली. मी तेच म्हणतो, पुणेकर बघतायत. पुढचं तर होतं का प्रजा मार्केटच्या मी तेच सांगतो, पुणेकर पाहताय. पुणेकर मला असं वाटतं मतपेटीतून याचं उत्तर देतील. इलेक्शनमध्ये वक्तव्य किंवा आधी त्यांनी भूमिका घेतली, त्यामुळे त्यांना माघारी घ्यायला मिळालं. नाही, तिथे सुद्धा आमच्याकडे खूप स्पर्धा होती, खूप इच्छुक होते आणि त्याच्यामध्ये शेवटी 2-3 ठिकाणी हा प्रसंग आला की आम्ही 2-3 ठिकाणी उमेदवार बदलले. त्यातलाच तो एक प्रकार आहे. कार्यकर्त्यांमध्ये थोडा असंतोष होता. कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यांनी मिळून आम्ही विचार केला की ते आम्हाला नको, आमच्यातले कुणालाही द्या. चला एक कोणीतरी शेवटचा झालं आता. योगेश कोण कोण सचिन माझ्यापेक्षा ते सांगू शकतील योग्य. धन्यवाद.